नमस्कार. कधी असा विचार केलाय का की इंग्रजीमधले इन, ऑन, ॲट सारखे अगदी छोटे छोटे शब्द आपल्या वाक्यांसाठी चक्क GPS सारखं काम करतात? हो, ते आपल्या शब्दांना जागा, वेळ आणि दिशा सगळं काही दाखवतात. चला तर मग आज या छोट्या पण शक्तिशाली शब्दांच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया. पण मग प्रश्न येतो की हे शब्द नक्की करतात तरी काय? म्हणजे वाक्यात त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्याशिवाय वाक्यांचं काय होईल? खरं तर वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी हे शब्द खूप महत्वाचे आहेत. जरा हे वाक्य बघा. द बुक इज द टेबल. ही अराइव्ड 5 PM. शी वॉक्ड द रूम. ऐकायलाच किती विचित्र आणि अपूर्ण वाटतंय नाही का? असं वाटतंय जसं काहीतरी महत्वाचं गायब आहे, ज्यामुळे वाक्याचा खरा अर्थच लागत नाहीये. आणि आता बघा, बघितलं? फक्त एक छोटासा शब्द जोडला आणि सगळं चित्रच बदललं. ऑन, ॲट, इनटू या शब्दांनी त्या अपूर्ण वाक्यांना एक नेमका स्पष्ट अर्थ दिला आहे. हीच तर आहे प्रेपोजिशन्सची खरी ताकद. ते दोन शब्दांमधलं नातं अगदी स्पष्ट करतात. तर मग आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? आधी बघूया हे भाषेचे GPS नेमकं आहे तरी काय? मग प्रेपोजिशनल फ्रेज कसा बनतो ते शिकूया. त्यांची 5 मुख्य कामं कोणती ते पाहूया. वापराचे महत्त्वाचे नियम समजून घेऊ आणि शेवटी त्या सामान्य चुका कशा टाळायच्या यावरही बोलूया. चला तर मग आपल्या पहिल्या विभागापासून सुरुवात करूया. प्रेपोजिशन्सला भाषेचा GPS का म्हणतात हे आता जरा आणखी खोलात जाऊन समजून घेऊया. तर प्रेपोजिशनची अगदी सोपी व्याख्या करायची झाली तर हा असा एक शब्द आहे जो वाक्यातल्या एखाद्या नाम किंवा सर्वनामाचा संबंध दुसऱ्या शब्दाशी जोडतो. थोडक्यात काय तर एखादी गोष्ट कुठे आहे, केव्हा घडली किंवा कोणत्या दिशेने चालली आहे हे सांगण्याचं काम हे शब्द करतात. ठीक आहे, प्रेपोजिशन म्हणजे काय हे तर आपल्याला कळालं. आता पुढे जाऊन हे पाहूया की वाक्यांमध्ये त्याचा वापर करून प्रेपोजिशनल फ्रेज कसा तयार केला जातो. हे खूपच सोपं आहे. बघा, फक्त 2 पायऱ्या आहेत. एक प्रेपोजिशन घ्या, समजा अंडर, आणि त्याच्या पुढे एक नाउन किंवा सर्वनाम ठेवा, जसं की द चेअर. झालं तयार. अंडर द चेअर हा झाला आपला प्रेपोजिशनल फ्रेज. हे सूत्र लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. पण प्रेपोजिशन्स फक्त एकच काम नाही करत. त्यांची वेगवेगळी आणि तितकीच महत्त्वाची कामं आहेत. चला तर मग त्यांची 5 मुख्य कामं कोणती आहेत ते पटापट बघूया. पहिलं आणि सगळ्यात जास्त वापरलं जाणारं कार्य म्हणजे जागा किंवा स्थान दाखवणं. एखादी वस्तू नक्की कुठे आहे हे सांगण्यासाठी इन, ऑन, ॲट असे शब्द वापरतात. जसं की इन द बॉक्स, ऑन द रूफ किंवा ॲट द बस स्टॉप. यांचं दुसरं महत्त्वाचं काम आहे वेळ दाखवणं. एखादी गोष्ट कधी घडली हे सांगण्यासाठी. ॲट वापरतात अगदी ठराविक वेळेसाठी, ऑन वापरतात दिवस किंवा तारखेसाठी, आणि इन वापरतात महिने किंवा वर्षांसारख्या मोठ्या कालावधीसाठी. तिसरं काम आहे दिशा किंवा हालचाल दाखवणं. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा टू, इनटू, फ्रॉम सारखे शब्द वापरले जातात. यातून आपल्याला गती आणि दिशा दोन्हीचा अंदाज येतो. आणि शेवटची 2 कामं आहेत कारण आणि पद्धत सांगणं. म्हणजे एखादी गोष्ट का घडली हे सांगण्यासाठी फॉर किंवा ड्यू टू वापरतात, आणि ती कशी केली हे सांगण्यासाठी बाय किंवा विथ सारखे शब्द वापरतात. प्रेपोजिशन्स काय काय करतात हे तर आपण पाहिलं. आता पुढे जाऊया आणि ते वापरण्याचे काही अत्यंत महत्त्वाचे नियम बघूया. हे नियम माहीत असले की बोलताना किंवा लिहिताना चुका नक्कीच टाळता येतात. हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे आणि इथेच बरेच जण चुकतात. प्रेपोजिशन नंतर जेव्हा एखादं सर्वनाम येतं तेव्हा नेहमी त्याचं ऑब्जेक्ट फॉर्म वापरायचं. त्यामुळे बिटवीन यू अँड आय हे पूर्णपणे चुकीचं आहे. बरोबर वाक्य आहे बिटवीन यू अँड मी. आता दुसरा नियम, जर प्रेपोजिशन नंतर एखादं क्रियापद आलं तर त्या क्रियापदाला नेहमी ING प्रत्यय लागतो, ज्याला आपण जर्ंड म्हणतो. म्हणून शी इज गुड ॲट सिंग असं कधीच म्हणायचं नाही. बरोबर वाक्य आहे शी इज गुड ॲट सिंगिंग. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या भागात आपण काही अशा सामान्य चुका पाहणार आहोत ज्या प्रेपोजिशन वापरताना हमखास होतात. आणि हो, त्या कशा टाळायच्या हे सुद्धा शिकणार आहोत. या काही शब्दांच्या जोड्या आहेत ज्या नेहमी गोंधळात टाकतात. सोपं लक्षात ठेवा. इन म्हणजे स्थिर जागा, तर इनटू म्हणजे बाहेरून आत येण्याची क्रिया. तसंच ऑन म्हणजे पृष्ठभागावर स्थिर, तर ऑन टू म्हणजे वर येण्याची क्रिया. आणि बिटवीन हे दोघांसाठी, तर अमंग हे अनेकांसाठी वापरतात. एक खूप कॉमन चूक म्हणजे काही क्रियापदांनंतर उगाचच प्रेपोजिशन वापरणं. उदाहरणार्थ, डिस्कस या शब्दानंतर अबाउटची काहीही गरज नसते. लेट्स डिस्कस द इश्यू
हे वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. आणखी एक मोठी चूक म्हणजे चुकीच्या जोड्या लावणं. काही शब्दांची ना ठराविक प्रेपोजिशन्ससोबत एक पक्की मैत्री असते. जसे की मॅरिडसोबत विथ कधीच येत नाही, नेहमी टू येतं. या जोड्या सरावाने सहज लक्षात राहतात. तर मग हा सगळा खटाटोप करायचा का? हे सगळं शिकणं इतकं गरजेचं का आहे? सोपं आहे, कारण प्रेपोजिशन्सशिवाय आपली वाक्य अपूर्ण आहेत. ते वाक्यांना अर्थ देतात, शब्दांमधले संबंध स्पष्ट करतात आणि प्रभावी संवादासाठी तर ते अत्यंत आवश्यक आहेत. आज आपण प्रेपोजिशन्सच्या वापराचे अनेक पैलू पाहिले, नियम समजून घेतले, चुकाही पाहिल्या. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की यातील कोणती गोष्ट आजपासून आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात अधिक जाणीवपूर्वक वापरली जाईल. नक्की विचार करा.